मानवा येथील घटनेच्या निषेधार्थ आज जालना शहरामध्ये निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे। आपल्यासोबत ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे आहेत। आबा, कसं पाहता अनवा येथील जी घटना झाली आहे त्याला 8 दिवस पूर्ण झाले आहेत, मात्र अद्यापही एक आरोपी फरार आहे। खरं तर तो प्युअर नौटंकीबाज माणूस आहे, त्याच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत। ते नवनाथ गौडनी अतिशय त्या गावाला जेरीस आणलेले, गोरगरिबावर हल्ले करणं, गोरगरिबाला दबाव टाकून जमिनी बळकावणं, सावकारकीच्या माध्यमातून लोकांवर दबाव टाकणं आणि अशा माध्यमातून कुठेतरी दुसऱ्या गावातून येऊन एक घर त्या गावामध्ये फक्त दौडचं। अगदी तिथं शिक्षण संस्था आहे, ते लोकांच्या दबावापोटी मोठं गाव असताना पूर्ण गाव वेठीस धरलेले त्या नवनाथ दौडने। आणि खरं तर त्या प्रकरणाचा मुख्य आकार नवनाथ दौडे। पोलीस प्रशासनाला नवनाथ दौड का सापडत नाही ह्या आम्हाला प्रश्नचिन्ह आहे। परंतु आज आमचा वंचित बहुजन आघाडीने मोर्चा काढला, त्याच्यामध्ये आम्हाला सुद्धा निमंत्रित केलंय, आम्ही त्या मोर्चात जाणार आहोत। परंतु नवनाथ दौडला जर तात्काळ अटक नाही केली गृह विभागाने तर राज्यभर मोठमोठे मोर्चे होतील। हा वंचित बहुजन आघाडीचा आहे, परंतु सकल ओबीसी समाजाच्या वतीने सुद्धा असा प्रचंड असा मोर्चा आम्ही लवकर काढण्याच्या तयारीत आहोत आणि ते प्रशासनाला झेपणार नाही। आबा, आपण जर पाहिलं तर ही जी घटना आहे त्याचा व्हिडिओ समोर आला, त्यानंतर आता बीडमध्ये एक घटना घडली आहे, त्याचा देखील व्हिडिओ समाज माध्यमावर फिरत आहे। त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर मारहाण करण्यात आली आहे। कसं पाहता याकडे? मराठवाड्यामध्ये या ज्या घटना आहेत, संतोष देशमुखची हत्या, त्याचा व्हिडिओ समोर आला, नंतर हा व्हिडिओ समोर आला, आणखी एक बीड मधला व्हिडिओ समोर आलाय। बीड मध्ये मी रात्रीच बघितलं, ते काय कधीचं आहे एवढं सांगता येत नाही। आज आमची काही मंडळी तिथं त्यांना सांगितलेलं आहे की सगळं नियोजन बघून घ्या, कोण आहे काय, त्याच्या पीडिताशी चर्चा करून घ्या। खरं तर सुरेश दसांचा अतिशय जवळचा कार्यकर्ता आहे, म्हणजे त्या मुलांना, त्या माणसांना मारहाण करणारा, त्या पीडिताला मारहाण करणारा चा आका सुरेश दसे। खरं तर सुरेश दसावर आता गुन्हे दाखल झाले पाहिजे, म्हणजे सुरेश दस दुसऱ्याचे प्रकरण एवढे जेरीस लावून धरतो, त्याप्रमाणे त्याच्यावर आता सुरेश दसांनी बोललं पाहिजे। सुरेश दसांनी त्या कार्यकर्त्यांना अटक करा म्हणून सांगितलं पाहिजे, त्या कार्यकर्त्यांवर मकोका लावला पाहिजे। कारण इतकं अगदी क्रिकेट खेळण्याच्या बॅटने त्या माणसाला अतिशय निर्गुण आणि अमानुष मारहाण, ते मोठ्या मोठ्याने ओरडतून हे त्याच्या तळपायावर, हातापायावर त्याच्या बॅट मारतात, ते खूप पायासारखं नाही, अतिशय वाईट कृत्य। खरं तर मराठवाड्याला जरांगेची दृष्ट लागलेली आहे, कारण जरांगेने जे आंदोलन सुरू केलं, बीडमध्ये जाळपोळ केली, तेव्हापासून जालना, बीड, परभणी असेल, नांदेड असेल, ह्या जिल्ह्यामध्ये काही ना काही प्रकरण सुरू आहेत। याला पूर्ण जबाबदार मनोज जरांगे, कारण जरांगेनी जातीवाद केल्यामुळं हा जातीवाद उफाळून येतोय आणि जातीवादापेक्षा लोकांना जरांगेनी या नेत्याला त्या नेत्याला खालच्या स्तराचं बोलायचं ती लोकांना सवय लागली, आणि सवय लागल्याच्या नंतर मग याच्यातून हे वाद निर्माण व्हायलेत। कारण की याला फक्त जबाबदार जरांगेची खालच्या स्तराची भाषा, जरांगेची कुवत, या सगळ्या गोष्टी लोकांनी त्या अनुकरण केल्या आणि त्यामुळे हे भांडणं, वाद निर्माण व्हायला लागलेत। कारण की याला पूर्ण म्हणजे खरं तर या आमच्या बोराडेला मारहाण करणाऱ्या अनवा गावच्या नवनाथ गौडचा आका तर जरांगेचे ना, त्या तुम्ही फोटोमध्ये पाहिला असेल जरांगेचे आणि त्या नवनाथ दौडचे किती जवळचे संपर्क आहेत। म्हणजे याचा आका जरांगे त्यामुळे कुठं बोलतोय, जरांगे रात्री मला बोललेला थोडा कळाला, परंतु नॉर्मल शॉर्टकट बोलला। जरांगीने ठाम भूमिका घेतली पाहिजे, नवनाथ गौडवर मकोका लागला पाहिजे असं जरांगीने बोललं पाहिजे, नाही तर जरांगेचा मुख्य आका आहे आम्ही असं जरांगीवर आरोप करू शकतो। नक्कीच आपण जर पाहिलं तर या प्रकरणामध्ये आरोपीवर मकोका लावावा अशी मागणी आता नवनाथ वाघमारे यांनी केली आहे। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, जालना। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।